नमस्कार मंडळी, मी राणी साठे आणि आपलं स्वागत आहे आपल्या खास पॉडकास्ट मध्ये, ज्याचं नाव आहे टेन्सर टॉक्स, जिथे आपण भेटतो अशा तरुणांना ज्यांनी आपल्या वयातच काहीतरी वेगळं करून दाखवले आहे. तर आज आपल्या सोबत अशीच एक अतिशय प्रेरणादायी व्यक्ती आहे, जिने बुद्धिबळाच्या पटावर अपार यश मिळवलं आहे. जिचं नाव ऐकताच चेकमेट हा शब्द लगेच आठवतो. तर स्वागत करूया आपल्या चेस चॅम्पियन दीक्षा कुलकर्णी हिचं. हॅलो दीक्षा. हॅलो. खूप खूप स्वागत आहे तुझं. कशी आहेस तू? मी छान. मला या पॉडकास्ट मध्ये येऊन खूप छान वाटतं. तर दीक्षा, तू चेस चॅम्पियन आहेस, तर मला एक प्रश्न विचारायचा होता की तू आधीपासूनच चेसचा बोर्ड सांभाळत होतीस की बाहेर सुद्धा खेळायला जात होतीस? नाही, मी लहान असताना ऍक्च्युली बाहेर पण खेळत होते. म्हणजे मला आउटडोर गेम्सची खूप आवड होती. बट माझे बाबा आहेत ना, ते नॅशनल प्लेअर आहेत चेसचे आणि महाराष्ट्र चेस असोसिएशनचे पण मेंबर आहेत. त्यामुळे त्यांनी मला एकदा चेस बोर्ड आणून दिला होता. त्यामुळं मी ऍक्च्युली, मला कसं आउटडोर गेम्स आवडतात ना, मग चेस हे म्हणल्यावर ते खूप असं इंडोर गेम झालं. त्यामुळे कसं बैठी गेम मला नको होते. पण मी जेव्हा चालू केला चेस, तेव्हा मला त्यात खूप असा इंटरेस्ट यायला लागला आणि त्याचे जे नियम आहेत सगळे, म्हणजे जे स्टेप्स आहेत ते खूप इंटरेस्टिंग वाटायला लागले. मग तुझी ऍक्च्युअल जर्नी चेसची कशी चालू झाली असेल? माझी ऍक्च्युअल जर्नी म्हणलं तर माझ्या बाबांनी जेव्हा आणून दिलं तेव्हा मी असंच, म्हणजे घरचे म्हणतायत म्हणून खेळत होते. मग नंतर जे लोकल टुर्नामेंट्स असतात आपले, कंडक्ट केले जातात, मग त्यामध्ये मी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं. मग त्यातून मी जेव्हा पार्टिसिपेट केलं, ती कॉम्पिटिशन बघून, तिकडचे सगळे जे मुलं ज्या इंटरेस्टने येतात, तो इंटरेस्ट बघून मला ऍक्च्युअल त्या खेळात आवड निर्माण झाली. मग जेव्हा तू चालू केली होतीस तुझी जर्नी चेससाठी, तर मग तुला त्याला प्रोत्साहन कोणी केलं? आई, बाबा किंवा शिक्षक वगैरे असे कोण होते ते? स्टार्टिंगला बाबांनीच केलं. मग नंतर पुढे जाऊन जे माझे चेस मधले शिक्षक होते, त्यांनी पण मला खूप सपोर्ट दिला आणि पुढे जायला प्रोत्साहित केलं. आतापर्यंतचे तुझे अचिव्हमेंट्स बद्दल आम्हाला सांगशील का जरा? हो, नक्कीच. मी ऍक्च्युली सेकंड मध्ये फर्स्ट टुर्नामेंट खेळली होती. त्याच्यामध्ये मला माझी पहिलीच टुर्नामेंट होती ती, त्यामुळे मला त्यामध्ये उत्तेजनार्थ प्राइज मिळालं होतं. तेव्हा मी खूप असं, म्हणजे हे झालं होतं की बाबा मला का प्राइज नाही मिळालं. मग तिथून मी प्रॅक्टिस करायला चालू केले. मग त्याच्यानंतर मी जी खेळले ती स्कूल कडून खेळले होते, इंटर स्कूल जे होतात. मग तेव्हा मी फर्स्ट रँक आला होता माझा. मग त्यानंतर मला खूप, म्हणजे त्यात असा इतका इंटरेस्ट आला की त्याच्यानंतर मी खूप, म्हणजे कंटिन्यू एक दिवस प्रॅक्टिस मध्ये जायचा माझा. मग त्यातून मी त्याच्यानंतर इंटर स्कूल मध्ये फर्स्ट आले. मग तिथून सिलेक्शन होऊन माझं डिस्ट्रिक्ट लेवलला सिलेक्शन झालं होतं. मग त्याच्यानंतर मी स्टेट लेवल मध्ये पण 5th रँक होता माझा. तिथून मी नॅशनलला सिलेक्ट झाले होते. तिथे चेन्नईला नॅशनल्स होत्या माझे. मग तिथून थोडं हे झालं, कारण तिथे कॉम्पिटिशन खूप असते. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये म्हणायला गेलं तर इंटर कॉलेज खेळली. त्याच्यात पण माझा फर्स्ट रँक होता. इंटर झोनल मध्ये पण फर्स्ट रँक होता आणि तिथून माझं युनिव्हर्सिटीला सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे मला तिथून कॉलेजमधून पण खूप सपोर्ट मिळाला. त्यामुळे मी इंटर युनिव्हर्सिटी खेळू शकले. अरे वा. मग हा जो चेसचे खेळ असतात, आता जसं तू मेन्शन केलंस, तर त्याच्यामध्ये विविध प्रकार असतात का? हो, त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात. पहिलं म्हणलं तर क्लासिकल मध्ये कसं दोघांना 1.5 तास किंवा मोस्टली 1.5 तासाच्या पुढेच टाइम दिला जातो. म्हणजे अपोनंटला 1.5 तास आणि मला 1.5 तास. त्यामुळे त्यामध्ये कसं बेसिकली 6-7 तास गेम चालू राहतो. खूप असतो. आणि दुसरा टाइप म्हणजे काय आहे, रॅपिड टुर्नामेंट्स असतात. रॅपिड मध्ये कसे 5-5 मिनिटाचे टाइम दिले जातात आणि 2-2 सेकंड इन्क्रीमेंट असतं आणि काही ह्याच्यात 10-10 मिनिटाचे पण असतात. मग त्याच्यानंतर आणि तिसरा टाइप म्हणलं तर ब्लिट्स असतात. त्यामध्ये फक्त 1-1 मिनिटाचं असतं. म्हणजे जे असतात प्लेयर्स ते इतके फास्ट खेळतात की समोरच्याला कळत पण नाही कसे चालू. फास्ट मुवमेंट होत असेल ना? खूप, म्हणजे अक्षरशः पीसेस पडतात खेळताना. आपल्याला खेळ खेळावा लागतो त्यात. आणि माइंड पण खूप असं प्रॉपर तिथेच लक्ष देऊन खेळावं लागतं, कारण जेव्हा टाइम संपतो तेव्हा तो लॉस दिला जातो समोरच्याला. तर आता जसं की तू सांगितलंस की तू झोनल, युनिव्हर्सिटी लेवल, इंटरनॅशनल, नॅशनल लेवलला खेळली आहेस, तर त्याच्यातली तुला सर्वात जास्त आवडणारी अशी अचिव्हमेंट कोणती होती?
माझी म्हणलं तर नॅशनल लेवलची होती. कारण माझं जिथं तो मॅच झाला होता, तो अक्षरशः 8 तास चालू होता. अरे हां, खूप म्हणजे तो 8 तासाचा मी इतकं कॉन्सन्ट्रेशन देऊन खेळले होते ना आणि मेन म्हणजे समोर माझा जो प्लेयर होता, तो अगदी रेटेड प्लेयर होता म्हणजे 1900चा. ओ त्यामुळे खूप छान झाली होती ती मॅच आणि ती अजूनपर्यंत लक्षात आहे माझ्या. अरे वा. तर आता जसं तू सांगितलं, की तुझा आंतरराष्ट्रीय रेटेड प्लेयर म्हणून तुझा तब्बल 1450वा क्रमांक हो. आहे, जे खरंच खूप असं अभिमानास्पद आहे, खूप कौतुकास्पद आहे. कारण एवढं कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे खूप हार्ड होत असेल. तर हो. त्याबद्दल काय सांगू इच्छितेस तू? आता त्याबद्दल म्हणजे ते रेटिंग मिळवण्यासाठी खूप काही-काही करावं लागतं हो. आणि हे काय म्हणतात त्याला अभ्यासासोबत हे करणं खूप अवघड आहे. पण आता माझे जे कॉलेज आहे, त्यांनी इतका सपोर्ट केला, की माझे जे प्रोजेक्ट्स होते, परत सबमिशनचं आपलं असतंच कॉलेज म्हणलं की. मग त्याच्यात पण कॉलेजनी, आमच्या स्टाफनी, एच-ओ-डीनी इतकी मदत केली म्हणजे माझे जे एक्झाम्स होते युनिव्हर्सिटीचे, तेव्हा आमच्या युनिव्हर्सिटीचे मॅचेस आले होते. मग ते सगळं कन्सिडर करून आमची एक्झाम पोस्टपोन केली गेली. म्हणजे आम्ही मॅचेसला जावं म्हणून. त्यामुळं त्या कॉलेजनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे आणि प्रत्येक वेळेस म्हणजे मुलांनी कसं स्पोर्ट्समध्ये पण पुढे जावं, आपली पॅशन कशी हे करावी, त्यासाठी पण खूप मदत केली आहे. स्टाफनी म्हणा, कॉलेजनी म्हणा, सगळ्यांनी. तर आता जसं की तू म्हणलंस, की तू एन-के ऑर्किड कॉलेजच्या ए-आय-डी-एस डिपार्टमेंटमध्ये आहेस. हो. ऑब्व्हियसली तिथं तुला कृत्रिम बुद्धिमत्ता हीच आवडली आहे. तर तो इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे, आपल्याला हो. माहिती आहे की खूप वास्ट असतंय. तर हो. त्याचा आणि तुझ्या आवडत्या गोष्टींचा तू ताळमेळ कसा बसवलास? काय आव्हानं होती तिथं आणि काही गोष्टी कशा तुला मदतीला आल्या? त्याबद्दल जरा सांगतेस का? हो, नक्कीच. तर इंजिनिअरिंग म्हणलं की प्रोजेक्ट्स येणार, हो. सबमिशन येणार, सगळंच म्हणजे त्यात चेसला असं पर्टिक्युलर कसं प्रॅक्टिस खूप लागत होती. अख्खा दिवस जात होता प्रॅक्टिसला. त्यामुळे कसं आता इंजिनिअरिंग सोबत जे आपल्याला टाईम टेबल एक प्रॉपर बनवावं लागतं. हां. मग त्या टाईम टेबलमध्ये कसं अभ्यासाला थोडा जास्त वेळ दिला पाहिजे आणि ही जी चेस आहे ती पॅशन आहे आपली. त्यामुळे पॅशनसाठी थोडाफार वेळ आपण दिला तरी चालतो दिवसातून. त्यामुळे आपलं पॅशन पण कंटिन्यू राहतं आणि जे आपलं प्रोफेशन आहे, त्यात पण आपण कंटिन्यू ठेवू शकतो. तर खूप छान वाटलं ऐकून की तू दोन्हीत ताळमेळ हो. साधतीयेस आणि खूप छान पद्धतीने करतेस. तर आता आपण एक छोटासा गेम घेऊयात. हो, म्हणजे नक्कीच. मी तुला काही शब्द देईन आणि तुझ्या डोक्यात जो फर्स्ट एकदम वर्ड येईल, त्याबद्दल तू मला सांगशील. ओके, चालेल. स्टार्ट करायचा? हो, हो, चालेल. सो द फर्स्ट वर्ड इज बोर्ड. रणभूमी, काळा घोडा, अचानक हल्ला, सामना, नवीन संधी, हार, शिकवण, यश. समाधान. अरे वाह! खूप छान पद्धतीने उत्तरं दिली आहेस तू. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. हो ना. तर आपण पुढे जातोय, करिअरच्या संधी हुडकतोय. तर मग त्यामध्ये आपण आपलं पॅशन कसं जपावं आणि करिअरला सुद्धा कसा चान्स द्यावा चांगल्या पद्धतीने, हे तू कसं सांग? काय मत आहे तुझं याबद्दल? प्रोफेशन म्हणलं तर पहिलं आपल्याला एक प्रोफेशन प्रॉपर निवडावं लागेल. हां, कारण ती प्रोफेशन गरज आहे. शिवाय पुढे तरी काही नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. पण आपलं पॅशन जोपासणं पण खूप महत्वाचं आहे. कारण पॅशन शिवाय म्हणजे हो, जिथे बरोबर. आपली आवड आहे, ते तरी कंटिन्यू करायलाच पाहिजे. पण आधी कसं प्रोफेशन आपण एक प्रॉपर चूज केलं, त्यामध्ये आणि चेस कसं हे प्रॉपर माइंडचं गेम आहे. हो, हो. त्यामुळे त्याच्या जे माइंड स्ट्रॉंग होतं, जे आपले विचार, डिसिजन मेकिंग जे स्ट्रॉंग होतात, ते त्याच्यामुळे जे आपलं प्रोफेशन आहे, ते खूप मदत होते त्या गोष्टींची. हो, म्हणजे आपल्याला ओव्हरऑल त्यांनी डेव्हलप करतं का? हां, म्हणजे आपली जी पॅशन असते, आवड असते, ते जर आपण कंटिन्यू केलं, तर आपल्याला प्रोफेशनमध्ये पण पॅशनचे जे आपल्या गोष्टी आहेत, त्या आपण ॲड करू शकतो आणि प्रोफेशन पण छान हां, प्रमाणे हां. जसं दोन्ही की आपण हे करू शकतो. म्हणलं जातं, की जर तुम्ही तुमच्या आवडीचं कामात करिअर हो, करत असाल, तर ते तुम्हाला कधीच कंटाळवाणं कंटाळा येत वाटत नाही. नाही. बिलकुल. तशा पद्धतीने का? हं. तर अ, जाताना आपल्या ऑडियन्सला तू काय सांगू इच्छितेस का? ऑडियन्सला सांगायचं म्हणलं तर आता आपण पॅशन आपल्याला आवडते. हां. पण ते कसं प्रोफेशनमुळे किंवा घरच्यांमुळे काही कारणं असू शकतात. ते जात नाहीत पॅशनकडे. पण आपण जे पॅशन बघतो ते कंप्लीट करण्यासाठी ना आपण जर मेहनत घेतली, तर ती नक्कीच पूर्ण होते आणि आपल्या स्वतःवर विश्वास असला तर ते नक्कीच पूर्ण होऊ शकतं. एवढंच सांगू इच्छिते. हो. खूप छान वाटलं
तुझ्याबद्दल ऐकून आणि तुझी चेसची जर्नी जी तुला एक चॅम्पियन बनवलं आहे तिने. तर तुला खूप खूप शुभेच्छा. भविष्यात तुझं नाव जागतिक पातळीवर बुद्धिबळाच्या पटात यावं अशीच इच्छा आहे. मित्रांनो, तर आज आपण पाहिलं की यशाचा डाव हा केवळ चेसवरच नाही तर खऱ्या आयुष्यावर सुद्धा लढवता येतो. त्यासाठी लागते फक्त संयम, तयारी आणि योग्य मार्गदर्शन. तर अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी पुढचा एपिसोड नक्की पहा. तोपर्यंत स्वतःच्या पावलांनी स्वतःचा रस्ता शोधा आणि जिंका.